नमस्कार, माझं नाव श्रीकांत यल्लाप्पा बिसे, कुर्ला विधानसभा वार्ड क्रमांक 169 नेहरू नगर कुर्ला या विधानसभेतून मी 2017मध्ये वार्ड 169 मधून कॉर्पोरेशन इलेक्शन लढलेलो आहे। या माध्यमातून या वार्डाची जी रचना आहे, ज्या वार्डामध्ये हिंदू वोट किती आहेत, मुस्लिम वोट किती आहेत, दलित वोट किती आहेत, गुजराती वोट किती आहे, उत्तर भारतीय वोट किती आहेत, हे सर्व ह्या अनुभव असल्यामुळे मला आज वरिष्ठांनी मला परत एकदा संधी द्यावी। कारण 2017मध्ये इलेक्शन झालं, 8 वर्ष इलेक्शन झाले नाही। त्या 8 वर्षामध्ये मी पूर्ण वार्ड पिंजून काढलेला आहे। एरिया साबळेनगर, क्रांतीनगर, नेहरू नगर, शिवसृष्टी, कामगार नगर, न्यू टिळक नगर या माध्यमातून या सगळ्या वार्डामध्ये पूर्ण BJPचा आपलं अस्तित्व, आपलं BJPचं ते कर्तव्य मी आम्ही पार पाडलेलं आहे। आणि माझ्या माध्यमातून ही BJPला सीट सुटली पाहिजे आणि BJPची सीट भरघोस मताने निवडून येईल। कारण 2017ला सेकंड क्रमांकावरती B कॅटेगरीमध्ये होती। आता तुम्ही तर मला संधी दिली तर मी श्रीकांत बिसे ही A कॅटेगरीमध्ये म्हणजे नगरसेवक म्हणून मी निवडून येईल। मला एकदा परत एकदा अधिकारी साहेबांनी मला परत एकदा संधी द्यावी हीच नम्र विनंती। कारण हा वार्ड 169 हा चांगला आपला बालेकिल्ला आहे, त्यामुळे हिंदू वोट असल्यामुळे परत एकदा मला संधी द्यावी। श्रीकांत बिसे यांच्या वतीने वार्ड क्रमांक 169 यांच्या वतीने मी तुम्हाला आपल्याला प्रार्थना करतो, विनंती करतो की आपण मला परत एकदा संधी द्यावी आणि निवडणुकीमध्ये मी हमी देतो, भरघोस मताने निवडून येईल याची मी खात्री देतो। काय महत्त्वाचे ते समस्या आहे, त्या समस्येवरती आपण गेल्या 7 वर्षापासून काम करतात, त्याच्या अगोदर देखील तुमचं काम आहे, त्याबद्दल काय सांगा? क्रमांक 169 हा बिल्डिंग याचा एरिया, त्याला OC भेटली नाही, पाण्याची समस्या आहे, ट्रॉफिकची समस्या आहे, रेल्वेचा प्रश्न आहे। साबळेनगर, क्रांतीनगर हा रेल्वेचा परिसर असल्यामुळे त्यांना रेल्वेने डेव्हलप करण्यासाठी महाराष्ट्र शासन त्यांना प्रयत्न करतं आहे। कारण केंद्रामध्ये पण भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि महाराष्ट्रामध्ये पण भारतीय जनता पार्टी सरकार आहे। या माध्यमातून मला तर BMCचा कॉर्पोरेशनमध्ये मला निवडून दिलं तर मीही हातभार लावेल। कारण क्रांतीनगर, साबळेनगर हा परिसर रेल्वेच्या हाती येणार, त्यामुळं या बेघर होऊ नये यासाठी आपण शासनाला व महाराष्ट्र शासनाला विनंती करून त्यांना घराच्या बदली घर, दुकानाच्या बदली दुकान, नेहरू नगरमध्ये ज्या बिल्डिंग आहेत त्यांना OC अजून कॉपी भेटली आहे। त्या माध्यमातून आपल्या सरकारच्या वतीनं हाही प्रयत्न मी करेल आणि वरिष्ठांनी मला परत एकदा संधी दिली तर मी ही सीट भरघोस पद्धतीने निवडून देईल एवढेच मी हमी देतो।